हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नेहा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर 8 ते 10 दिवस झाले स्नेहाचे क्लास चालू झालेत आणि तेव्हापासून स्नेहाला काय स्विमिंग करायला यायला बनानाच गेले. का तर स्विमिंगचा क्लास सुटल्यानंतर स्नेहाचा अर्धा तासाने क्लास सुटतो, त्यासाठी तिचा टायमिंग काय मॅच होत नाहीये. आणि तेव्हापासून काय झालं, 8 दिवसापासून सचिन पण येत नाही, स्नेहा पण येत नाही आणि स्वप्नील पण येत नाही, तिघं पण येत नाहीत. मी फक्त एकटी जाते येते. शिवाय मला काल पण सुट्टी माझी झाली, का तर भरपूर पाऊस पडला का. तर पावसामुळे काल मी गेलेच नाहीये. माहित नाही स्विमिंग चालू होती की नव्हती ती सुद्धा माहित नाही, पण मी काल गेलेच नाहीये. आणि म्हटलं चला आज पण जाऊया. तर काय व्हायला लागले, नुसतं स्विमिंगचे पैसे नुसतं वेस्ट चाललेत. 1 तासासाठी 150 रुपये फी आहे तिथं. आणि ते इतक्या दिवस झालं सचिन तर पहिले येतच नव्हते, म्हणजे आठवड्यातून एखादा टाइम यायचे वेळ भेटला तसा. आणि 8 दिवसापासून आता ते एकदा पण आले नाहीत. आणि स्नेहाला यायची इच्छा आहे पण तिचा टायमिंग होत नाही. आणि सचिन आणि स्वप्नील तर यायलाच गेल्यात, म्हणतात नको तू एकटीच जा. तर स्वप्नील मला सोडतो आणि परत मला घेऊन येतो. तोपर्यंत तो बाहेर फोन वगैरे बघत बसतो किंवा त्याच्या पप्पापाशी जाऊन ऑफिसला बसतो, असं चाललेलं आहे. तर चला माझी आता तयारी वगैरे झाली. आता सुद्धा तो मला सोडून येईल घरी वापस, नाही तर मग तिथं थोडा वेळ बसेल तो माझं स्विमिंग. तर म्हणलं कशाला पैसे वेस्ट करायचे, त्यासाठी म्हणलं चला घरी खूप जास्त असं गरम सुद्धा होतं. बघितलं का पंखा मी बंद केलाय, का तर बोलताना पंखा बंद करावा लागतो, नसा आवाज व्यवस्थित येत नाही. आणि आता एवढं सगळं गरम व्हायला लागले. तर म्हणलं स्विमिंग करायला गेल्यानंतर हळूहळू एक तर स्विमिंग मला यायला लागली व्यवस्थित, आणखी परफेक्ट येत नाहीये, हळूहळू यायला लागली आता सध्या. तर म्हटलं बंद केली तर ती पण यायची नाही. आणि पैसे सगळे एकदाच भरलेले आहेत, त्यासाठी म्हटलं माझ्या आयुष्याचे पैसे मी वसूल करून घेते, स्विमिंगला जाते. आणि तुम्ही तिघाचे पैसे असेच वेस्ट चाललेत. आणि 1 तासाचे 150 रुपये आहेत. जर 1 तास जर कुणाला स्विमिंग करायला ते यायचं असेल ना तर 150 रुपये भरावं लागतात आणि 1 तास स्विमिंग करावं लागते. तर ह्या तिघाचे पैसे तर असेच चाललेत पाण्यात. तर चला म्हटलं मी सुद्धा पाण्यात जाऊन मस्तपैकी पोहते. आणि चला तर मग मला 10 मिनिटात तिथं पोचायचं, मी पोचते. आणि बघू स्वप्नील जर व्हिडिओ काढला तर मी तुम्हाला दाखवते मला स्विमिंग कशी येते. जशी आता व्यवस्थित आणखीन येत नाही, इडीवाकडे येते ती तुम्हाला दाखवते. चला मग जाऊया. मस्त पावतात पण हे. हा ते गेलं समोर सगळे. त्या छोट्या मुली आहेत. ते वापस फिरले. हा हे लहान मुले आहेत. ते सगळ्यात पुढे गेले एकटाचा. चला आपल्याला वेळ नाही थांबायला.
आता एकच थांबलेला त्याला थांब म्हणलो म्हणजे थांबलंच नाही लगे गेला मला म्हणला नको मला कोण भैया PVC काढून घेतली नको म्हणलं पुन्हा 100 रुपयासाठी दंड लावून घ्या बोलली ना मला घ्यायला ये म्हणून प्लॅनिंग झाली का तू बोलली ना मला घ्यायला तू म्हणलीस घ्यायला नाही बोलली का मी कधी म्हणली तुला मला घ्यायला जुटी चल मग आता डायरेक्ट बघितलं का चल मग आता जायचं मग घरी वापस आम्ही किती 15-20 मिनिटं झाली घेऊन बरोबर इतकं लवकर कसं लागलं तुला घ्यायला इतकं लवकर मला तुझी आठवण येत होती ना खोटं वाटायला लागलं जेवण नाही केलेलं मला जास्त लागलं तुला आण म्हणलं त्याने तसं मेस पे समोर बघ ही मेस ही समोर हा म्हणजे त्यांना टिफिन भेटतंय का अनलिमिटेड असं जेवण टिफिन घेऊन जायचं सुद्धा टिफिन घेऊन जायचं तिथं खायचं म्हणलं तरी काहीतरी असं पण किती करत होते बघ जेवण होतं डाळ पाण्यावणी असलं पण स्वच्छ तरी होतं कुठं गेली आता ती घरी आता घरी गेली ना मग काय करते आता फार्मसीला ऍडमिशन ते आपलं तर स्नेहाने ना ह्याच्यात माझ्यासाठी पावडर आणली हे बघा दिसले का तर मी स्विमिंग आली तर कशी कशी दिसेल ना म्हणून साठी स्नेहाने माझी मेकअपची तयारी केली आता पावडर लावून असे पांढरी फेक बनन मी है ना कसं तर तेवढी ती गाडी हालायला लागली बघितलं का झाले ना पांढरी हेच नाही इथं ठेवून देते आपलं कुठं जायचं झालं असतं ना आणि विसरले पावडर आणायला की हीच लावून घ्यायच्या एक डब्बा ठेवला पाहिजे पावडरचा ह्याच्यामध्ये लिपस्टिक ठेवली पाहिजे त्याने खूप पटकन मेकअप होऊन जाईल बघितलं का लगेच झटपट होऊन गेला मेकअप आणि जास्त पावडर झाली नसली ना असं टावेलनं पुसून टाकायचं ज्यांच्याकडे टावेल त्यांनी ओढणीनं कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे बराबर होतं नवीनच खुललेलं आहे आता इथं तर स्नेहाची 2-4 दिवसातून चालली नजर की आपण इकडे जाऊया म्हणून तर म्हटलं ठीक आहे जाऊया शिवाय आतमध्ये तर कोणी दिसत नाहीये चला पहिल्यांदा जाऊन उद्घाटन करून येऊ हा छान आहे चलो मग छान मस्त फुललं पण नवीन मला ऑर्डर येईपर्यंत मस्तपैकी तर गाणे लागले तर गाणे बघतो आणि आमच्याशी कोणी नाही आमच्यासाठी पूर्ण सगळं खाली कोणीच नाही हे नवीन खुललं आहे ना त्याच्यासाठी जास्त तुम्हाला आणखी माहीत नाही किंवा लोक येत नाही काही हळूहळू उद्घाटन केले आम्ही पहिल्यांदा येऊन माझी लेक बघू शकतो काय केलं हे चालूच असतं काय काय कसं पकडलं काय लावले त्याला ओढणी बरोबर ओढायला बापरे साडी का ओढणी आम्ही एकदा टावेल साडी ओढली
तुम्ही पाठीमागं बसलो मोटरसायकलवर एक त्या पारशाला मागं बसवलं हो. आणि असं हँडल. तर नवीनच रिक्षा आहे. तर सचिन म्हणाले की नवीन रिक्षा आहे तरी त्याला खिचायला लागलं. तर कार समोर चलते आणि कारने त्याला रिक्षाला ओढणीने बांधलं आणि समोर चाललं कार आणि ओढणी बांधली रिक्षाला. इथून दाखवायचं म्हणलं होतं पण ती रिक्षा आम्ही गाडी पुढे गेली आणि ती पाठीत थांबलं. इकडं माझं कसं बसलंय तर खाऊन झालं. सचिनने काही खाल्लं नाही, आम्ही दोघींनी खाल्ल्याशिवाय स्वप्नासाठी पार्सल घेतले. आता जातो घरी आणि हा व्हिडिओ मी तर संपवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. का तर आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग सुद्धा संपती तर बंद करते. व्हिडिओ उद्या. तोपर्यंत बाय बाय.